PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। अकोल्यातील मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती देवरण मार्गावरील माजी नगराध्यक्ष दादासाहेब जमादार यांच्या मळ्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या तळभागात भगवान कार्तिकेय स्वामींची सुरेख आणि सुंदर संगमरवराची षण्मुखी मूर्ती आहे। दरवर्षी पौर्णिमेला आणि कृतिका नक्षत्रात हजारोच्या संख्येने भाविक इथे येतात। यंदा दुर्मिळ दर्शनाचा योग हा 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी आला। या कालावधीत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। येथील मंदिरात दरवर्षी आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात। यापूरचं हे जे मार्कंडेश्वर मंदिर आहे, हा 1941 साली इथं याची स्थापना झाली होती आणि मंदिराची स्थापना हे मोठमोठ्या संतांच्या हस्ते झाली होती। त्याच्यामध्ये मंडलाचे एक दंडीमुनी होते, त्याच्यानंतर आपलं बुलढाण्याचे बुलढाणा जिल्ह्यात चिखली म्हणून एक आहे, तिथं एक मौनी बाबा होते। अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या गादीवर विराजमान चतुर्थ महापुरुष श्री गजानन महाराज हे सुद्धा या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस आले होते, स्थापनेच्या वेळेस आलेले होते। असे मोठमोठ्या लोकांचे इथं मोठमोठ्या संतांचे यावर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग हा 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी आला। हे धार्मिक स्थळ कानपूरचे नागा निर्वाण महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांच्या व्यासपीठावर विराजमान चतुर्थ महाराज पुरुष गजानन महाराज, चिखलीचे संत मौनी बाबा, मूर्तिजापूरचे संत बद्रीनाथ महाराज आदींच्या सहवासाने पावन झालेले आहे। तसेच या ठिकाणी मार्कंडेश्वर मंदिरात महादेवाची पिंड आणि पिंडीला घट्ट मिठी मारून शरणागत बाल मार्कंडेश्वर ऋषीची संगमरवरी मूर्ती आहे। समोरच यमराज देवतेची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे। हा संपूर्ण परिसर निसर्ग आणि आध्यात्मिक लहरीने भरलेला असून इथे बद्रीबाबा महाराज, बलदेव महाराज, वैद्य महाराज आदी संतांची समाधी आहे। कार्तिक पौर्णिमा या मुहूर्तावर दरवर्षी या मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिक प्रवाहाने पाणी साचलं जात असल्याची माहिती आहे। कृतिका नक्षत्रात दिवसभर मंदिर दर्शनासाठी उघडं राहतं आणि संध्याकाळी 7 नंतर मंदिर बंद करण्यात येतं अशी माहिती मंदिराचे विश्वस्त मनीष जमादार यांनी दिली। जन्मत न्यूज करता संजय उमग यांचे रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।